मित्र हो, मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला कॅन्डलस्टिक शिकवत आहे, वेगवेगळे पार्ट बनवत आहे. त्याच्यामध्ये किती महत्त्व आहे, किती छान-छान आहे, राईट. हे सगळं गोड-गोड, गोड-गोड, गोड-गोड ठीक झालं. पण कॅन्डलस्टिकसुद्धा निव्वळ फालथाड वागतात कधी-कधी. तेच तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. हे कॅन्डलस्टिक काय फालतूपणा करतात, हे जर माहीत असेल, तर आपण आपलं कॅपिटल वाचवू शकतो. हे म्हणजे प्रत्येकच गोष्टीमध्ये हे आहे. तूपसुद्धा खूप चांगलं आहे, परंतु ते जर खूप जास्त खाल्लं तर विषासारखं ते काम करतात. तर त्यासाठी लक्षात घ्या, ह्या कॅन्डलस्टिकसुद्धा खूप फालतडपणा करतात, खूप फालतू असतात. ते पण आपण उदाहरण बघूया. बऱ्याच गोष्टी त्याच्यातून शिकायचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये जे कधी म्हणजे नॉट ऑल्वेज ॲक्युरेट, दरवेळेला ते ॲक्युरेट नसतात, राईट. आणि ते मार्केटमध्ये जसं तसं ते प्रिडिक्शन करतील असं काही नाही. याला खूप एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे हळू-हळू हां, नवीन लोकांना समजायला पण त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे कुठली कॅन्डलस्टिक काय सांगते, ह्याचा अर्थ काय, याचं आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं हे एक्सपर्ट असणं सुद्धा त्याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि याच्यासोबत नुसती एकटी कॅन्डलस्टिक काही करू शकत नाही. त्या बेसवर आपण ट्रेड घेऊच शकत नाही, हे लक्षात घ्या. हे एक खूप सपोर्टिव्ह टूल आहे आपल्याला. परंतु नुसत्या कॅन्डलस्टिकच्या भरोश्यावर आपण ट्रेड घेऊ शकत नाहीत. हे 101% लक्षात ठेवा. त्याच्यासोबत आपल्याला काही स्ट्रॅटेजीज, काही इंडिकेटर वगैरे यूज तर करायचेच असतात. परंतु सोबत मार्केट कॉन्टेक्स्ट म्हणजे काय न्यूज चालू आहे, मार्केटमध्ये लोकल, ग्लोबल काय चालू आहे की नाही? तिथं समजा बुलिश एंगल्फिंग म्हणजे वर जायचं, मार्केट वर जाईल अशी कॅन्डल बनलेली आहे. पण अचानक काहीतरी निगेटिव्ह न्यूज आली आणि मार्केट पडायला लागलं, असं होऊ शकतं. म्हणजे तिथं कॅन्डलस्टिक काही करू शकत नाही, आहे की नाही? तर त्या काही-काही वेळेला कॅन्डलस्टिक दिसतात आणि इंटरप्रिटेशनसुद्धा खूप चांगलं होतं. आपल्याला ट्रेडसुद्धा मिळतो, पण त्याचं वॉल्यूम कमी असतो. तर ते खाली वॉल्यूमसुद्धा बघणं गरजेचं असतं. हे कधी स्ट्रॅटेजीमध्ये गुंफून वगैरे सगळं वापरलं तर एकदम बेस्ट वापर. आता मी त्या कशा स्ट्रॅटेजी वगैरे नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओत सांगणारच आहे. पण फालतूपणा काय-काय होतो हे बघा इथं. तर मित्र हो, छोट्या टाईम फ्रेममध्ये हे कॅन्डलस्टिक ॲक्युरेट रिझल्ट देत नाहीत. खूप चुकीचे सिग्नल देत राहतात. त्यामुळे तिथं पण प्रॉब्लेम येतो. तुम्ही कोविडच्या दरम्यान कोविड-19मध्ये जर बघितलं असेल, तर कोविडच्या दरम्यान ज्या कॅन्डलस्टिक बनत होत्या, बुलिश प्रेशरच्या जरी कॅन्डलस्टिक बनल्या, तरी त्या परत मार्केट पडतच होतं. आपण इथं जर एक्झाम्पल उदाहरण बघायचं बघितलं, तर पाहायचं म्हटलं तर इथं बघा. इथं जर तुम्ही ॲक्युरेट इथं बघा, हे मार्केट पडत होतं. इथं बुलिश प्रेशर आलं. परंतु आता इथून रिव्हर्सल होईल वाटलं, पण अजून जोरात मार्केट पडलं. आता इथं जर तुम्ही बघितलं, की ही सुद्धा बुलिश प्रेशरची कॅन्डल आहे. आता इथं काय झालं लोकांना, की दुसऱ्या दिवशी आता इथं वर जाईल मार्केट असं वाटलं होतं, राईट. कारण किती पडणार आहे पडून असं झालं होतं. आणि परत नेक्स्ट गॅप डाऊनच झाला. बरोबर आहे. पुन्हा गॅप डाऊन झालं, पुन्हा गॅप डाऊन झालं. ही बघा बुलिश किती मोठी कॅन्डल बुलिशची बनलेली आहे. परंतु आपल्याला तसं वाटलं होतं, पण परत अजून त्याच्यात त्या कॅन्डलमध्ये प्रॉब्लेम आला आणि ते वर जायच्या ऐवजी परत खाली पडलं. जर तुम्ही नीट बारकाईनं बघितलं, तर नुसती एकमेव कॅन्डल पण नाही, तर इथे हा पूर्ण पॅटर्न बघा. हा जो पॅटर्न आहे, ही बेअरिश प्रेशरची कॅन्डल, हे बुलिश आणि हे, तर हा मिळून मॉर्निंग स्टार बनलेला आहे, राईट. म्हणजे त्या टाईपचा पॅटर्न बनला आहे. मग आता मॉर्निंग स्टार नंतर हे मार्केट वर जायला पाहिजे होतं इथून. पण ते मार्केट वर नाही गेलं, परत खाली पडलं. राईट. हे सुद्धा मी सगळे मुद्दे काय की नाही, मराठी माणूस, मराठी माणसाला एक ना एक गोष्टी बारीक-बारीक कळल्या पाहिजे, हे माझं जिद्द आहे इथं. त्यामुळे मी काय चुकीचं होऊ शकतं हे पण सांगतोय. म्हणजे जे चुकीचं होऊ शकतं त्याच्यामुळे तुमचे लॉसेस वाचतील आणि जे बेस्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिट व्हायला सुरू होईल. आणि बस मार्केटचं एवढंच गणित आहे मित्र, आहे की नाही. ट्रेड घेतल्यानंतर पुढे काय होणार आहे आपल्याला माहीत नसतं. तर ट्रेड घेतल्यानंतर जे काही होईल, तर आपण छोटे लॉस घेतले पाहिजे आणि मोठे प्रॉफिट घेतले पाहिजे. चार्ट कमांडोचे 4 रूल तुम्हाला माहीतच असतील. असतील तर खाली कॉमेंटमध्ये लिहा, 10-10 लिहा, राईट. त्यामुळे काय होईल, कायम तुमच्या डोक्यामध्ये ते राहील आणि एक तुमची चांगली प्रॅक्टिससुद्धा होईल. तर असा हा फालतूपणा चालतच राहतो कॅन्डलस्टिकचा. आता इथं जर बघायला गेलं तर लॅगिंग इन नेचर. लॅगिंग इन नेचर म्हणजे काय, की हे लॅग करतात. एक्झॅक्ट परफेक्ट प्रिडिक्ट करत नाहीत. म्हणजे हे काय करतात, की हिस्टॉरिकल जी काही डाटा असेल, त्याच्या भरोश्यावर हे कॅन्डलस्टिक चालू असतात. म्हणजे हे पुढे भविष्यातलं एक्झॅक्ट सांगत नाहीत. तर हे एक त्याच्यामध्ये विषय आहे. जसं आपले बाप पॅटर्न्स आहेत किंवा आपले इलाइट वेव्हज थेअरी आहेत किंवा आपलं ट्रिपल एम कोर्स आहे. आपली जी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यात भविष्य प्रिडिक्ट होतं. म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही प्रिडिक्शन करू शकता. म्हणजे पुढे काय होणार आहे.
राईट. तसं या कॅन्डलस्टिकच्या भरोश्यावर एकट्या होत नाही, राईट. हां, ते ते तुम्हाला chartkamera.com मिळेल ॲडव्हान्स लर्निंग करायची असेल तर. तर DSG झोन वगैरे मी हिंदी चॅनलवर काही टाकलेले आहेत, त्याच्यात काही तुम्ही सर्च करा. तर आता इथं जे आहे ते लॅगिंग ही नेचर असल्यामुळं इथं तुम्हाला पूर्णतः राहता येत नाही कॅन्डलस्टिकवर. दुसऱ्या पॉईंटमध्ये पुन्हा तेच निर्देशित केलेलं आहे की इथं मेनी कॅन्डलस्टिक पॅटर्न रिक्वायर कन्फर्मेशन ॲडिशनल ट्रेडिंग डेज. म्हणजे समजा आज असा पॅटर्न तयार झाला आहे, तर आपल्याला दुसऱ्या दिवशीचं काय तयार होतं आहे ते बघावं लागतं. त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे फक्त ह्या एका कॅन्डलस्टिकवर नाही, तर त्या कॅन्डलस्टिकचा परत पॅटर्न बघावा लागतो आपल्याला. आणि ते कन्फर्मेशन यायलं आहे का, मग ते कन्फर्मेशन आलं तरच आपल्याला तो ट्रेड घेता येतो मित्रहो. तर इथं फाल्स सिग्नल खूप येतात त्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये. मगाशी मी जसं दाखवलं की याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स असतील, न्यूज असतील किंवा काही कारणं असतील. आपण योग्य ठिकाणी प्रेशर आणि प्लेस ते पण कुठं बघितलं पाहिजे आणि कसं बघितलं पाहिजे ते व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. मराठीवर आहे, हिंदीवर आहे. त्याचे लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा इथं आय बटनमध्ये बघा. तर हे सगळं जरी असलं तरी याच्यात फाल्स सिग्नल आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यामुळे लॉसेस होऊ शकतात. आणि हे सगळं जे आहे मार्केटच्या कंडिशनवर डिपेंड आहे. समजा ही एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न एखाद्या कंडिशनमध्ये चलत असेल, परंतु कंडिशन अपोजिट आली तर तोच कॅन्डलस्टिक पॅटर्न तिथं चलत नाही, राईट. म्हणजे हे आपल्याला थोडंसं कॉमन सेन्स वापरावं लागेल. इथं इंटेलिजंट पीपल जे इंटेलिजंट खूप स्वतःला शहाणं समजणारे किंवा खूप इंटेलिजंट असणारे लोक इथं जास्त पैसा कमवू शकत नाहीत. इथं वाईज लोक पाहिजेत, आहे की नाही. ते थोडंसं कॉमन सेन्सने थोडीशी हुशारी कॉमन सेन्स मिक्स वापरला इथं पाहिजे, राईट. जिथं आईन्स्टाईनसुद्धा कमवू शकला नाही मार्केटमधून, राईट. तर इथं परंतु साधे लोक खूप मोठी झाली, राईट. राकेश झुनझुनवालापासून राधाकिशन दमानीपर्यंत आपण जर बघितलं, ह्यांचा बेस खूप साध्यामधून आलेला आहे, राईट. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात आणि त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपल्याला याच्यावर काम करायचं आहे मित्र. मार्केटचा ट्रेंड जर आपल्याला व्यवस्थित जर समजून घेता आला नाही किंवा नीट समजला नाही, तर हे जे कॅन्डलस्टिक आहेत हे मिसलिडिंग पण करू शकतात. म्हणजे फॉल्स सिग्नल पण देऊ शकतात. त्यासाठी ट्रेंड कोणता आहे मार्केटचा, त्या ट्रेंडच्या दिशेनं जी कॅन्डलस्टिक आहेत आणि जिथं आपल्याला पाहिजे त्या सेटअपमध्ये पाहिजे तिथं आली तरच त्याचा उपयोग होतो. आणि हे ज्याला कळत नाही त्यांचा मग याच्यात लॉस होऊ शकतो. त्यामुळं हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि हे मॅक्झिमम जे आहे तर मार्केटच्या सिच्युएशनवर अवलंबून आहे. म्हणजे एखाद्या मार्केट सिच्युएशनमध्ये जर खूप चांगलं कॅन्डलस्टिक जो पॅटर्न चालतो आहे तो दुसऱ्या मार्केट कंडिशनमध्ये तेवढा चांगला चालेल ह्याची गॅरंटी नाही आहे. तर आपल्याला ते पण सिच्युएशन सगळ्या लक्षात घ्याव्या लागतील. तर हा सगळा कॅन्डलस्टिकचा फालतूपणा आहे, पण याला जर आपण व्यवस्थित यूज जर करू शकलो तर खूप बेस्ट पण हे वर्क होऊ शकतं. आणि सगळे कन्फर्मेशन आणि मार्केट कन्फरन्स वॉल्यूम ह्या सगळ्या गोष्टी करून आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कंबाईन करून स्ट्रॅटेजी तर आपण बनवू, परंतु ह्या सगळं बेसिक अगोदर शिकलं पाहिजे. डायरेक्ट व्हिडिओवर पुढच्या उडी मारू नका, राईट. स्टेप बाय स्टेप इथं 1 2 3 4 आकडे लिहिलेले आहेत त्या व्हिडिओवर. तसं तुम्ही त्या स्टेप बाय स्टेप बघत चला आणि नक्की तुम्ही यशस्वी व्हाल याचा मला आत्मविश्वास आहे. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत. अनेक कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.